मी जान्हवी पौर्णिमा निवास पाटील आपल्यासमोर स्वलिखित एकपात्री स्वगत अभिनय सादर करणार आहे. तुम्हाला तो कसा वाटला आवर्जून सांगा. मी घरातील दुसरी मुलगी. हो, दुसरी. पहिली मुलगी झाली तेव्हा लोक म्हणाले, पहिली बेटी धनाची पेटी, घरात लक्ष्मी आली, पुढचं मूल मुलगा होईल. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं आणि मी जन्मले तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं, तर प्रश्न होता, अरे रे, पुन्हा मुलगीच झाली. नातेवाईक यायचे, आईच्या डोक्यावरून हात फिरवायचे आणि म्हणायचे, एवढ्या सोयी सुविधा आहेत, लिंग परीक्षण केलं नव्हतं का? असू दे, काही हरकत नाही, वय तरी कुठे चाललंय, अजून प्रयत्न करा. बाळ जन्माला आलेल्याचं सुख कोणाच्याच चेहऱ्यावर दिसत नव्हतं. प्रत्येकाच्या नजरेत फक्त आणि फक्त सांत्वनच. मी हळूहळू मोठे झाले, पण लोकांचे प्रश्न मात्र तेच राहिलेत. मला ते शब्द समजत नव्हते, पण त्या शब्दांचा सूर समजत होता. समाज म्हणायचा, 2 मुली बापावर ओझ, एवढं कुठं पाप केलं होतं, मुलीच जन्माला आल्या, शेवटी लग्नाचा शिक्षणाचा खर्च कसा करणार. कधी कधी मलाच वाटायचं, खरंच मी ओझ आहे का? पण या सगळ्या आवाजांमध्ये 2 आवाज असे होते ज्यांनी मला कधीच कमी समजलं नाही. ते म्हणजे माझे आई बाबा. माझे आई बाबा नेहमी म्हणतात, तू आमचा अभिमान आहेस, लोक काहीही बोलू देत, तू फक्त उंच भरारी घे. यासाठी माझी आई कधी कधी तलवार झालेली मी पाहिलीये, तर बाबा ढाल झालेले पाहिलेत. माझे आई बाबा म्हणतात, तू जिजाऊंचा संस्कार आहेस, तू बाबासाहेबांची लेखणी आहेस, तू शिवरायांची तलवार आहेस, स्वतःला कधी कमी समजू नकोस ना. आणि आज मला समजले, मी फक्त दुसरी मुलगी नाही, तर माझ्या आई बाबांच्या स्वप्नांची पहिली पायरी आहे. आज समाज म्हणतो 2 मुली बापावर ओझ, पण उद्या हाच समाज म्हणेल, ह्याच का त्या मुली ज्यांनी आपल्या घराचं नाव उज्ज्वल केलं. कारण मी खर्च नाहीये, मी गुंतवणूक आहे. मी ओझ नाहीये, मी माझ्या घराची ताकद आहे. आणि कमजोर तर मुळीच नाहीये. मुलगी ही दुसरी असू शकते, पण तिचं स्वप्न, धैर्य आणि तिची ओळख ही नेहमी पहिल्या क्रमांकावरच असते. आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या स्त्रियांना मला एवढंच सांगायचंय, स्वतःला कधी कमकुवत समजू नका, स्वतःला कधीही ओझ समजू नका, तर भाग्यवान समजा. कारण तुम्ही समाजाचं भविष्य आहात. तुम्ही त्या मुली आहात ज्यांमध्ये इतिहास घडवण्याची शक्ती आहे. तुम्हीच आहात सावित्री आणि तुम्हीच आहात जिजा. तुमच्यातीलच एक मुलगी उद्याचा इतिहास बदलणार आहे. म्हणून स्वतःला कमी समजू नका, कारण तुम्ही उद्याचा सक्षम नागरिक आहात. एखादं काम जमत नसेल तर हातात बांगड्या भरून घे, काय मुलींसारखं करतोयस असं सहज म्हणून जाणारे सुद्धा स्टेटस मिरवत असतील. महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. खरंच बांगड्या भरणारे हात एवढे कमजोर आहेत का? अहो, तिला संधी तरी द्या, तिला समानता द्या, तिला आदर द्या. कालच एक बातमी ऐकली, कुटुंबात 4थी मुलगी जन्माला आली म्हणून आई बाबांनीच तिला गटारीमध्ये फेकून दिली. हे ऐकून काळीज मात्र चर्र झालं. तिला जगण्याचा काहीच अधिकार नव्हता का? मी असं म्हणतच नाहीये की तिला देवीचा दर्जा द्या, पण ती दासी नाही याचीही जाणीव ठेवा. तिला माणूस म्हणून जगू द्या. हो, तिला माणूस म्हणून जगू द्या. धन्यवाद.